आमच्या भेटी झाल्यात. पण आज अंगावर आता वरती आलं तर काटा आला खरोखर. कारण हा क्षण, ही ताकद ही आज एकवटली आहे, ती तुमच्यासाठी एकवटलेली आहे, मुंबईसाठी एकवटलेली आहे. मुंबई संपवण्याची भाजप निघालेली आहे, तर तुम्ही नीट विचार करून मतदान करणं गरजेचं आहे. मी तर तुम्हाला अजून एक सांगेन की प्रत्येक मुंबईकरांनी, जसं मी सांगितलं, भाषा, प्रांत, पंथ, जात पात, धर्म ह्याच्या पलीकडे जाऊन प्रत्येकाने मतदान करायच्या आधी जसं आपण मंदिरात जाऊन पुढे जातो ना, तसं राजसाहेबांनी परवा जे प्रेझेंटेशन दिलं ते 4 मिनिटं 21 सेकंदचं प्रेझेंटेशन पहिलं शांतपणे बघा आणि मग विचार करा की ही मुंबई तुम्ही अदानीच्या हातात देणार की मुंबईकरांच्या हातात ठेवणार. फडणवीस साहेब परवा म्हणालेले आहेत की वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे नंतर कोणाची काही लेगसी नाहीये, उद्धव साहेब आणि राजसाहेब काहीच नाही, त्यांना आम्ही संपून टाकू. हा निर्णय तुमच्यामध्ये आता की तुम्ही त्यांना संपू देणार की उद्धव साहेब आणि राजसाहेबांसोबत उभे राहणार, हा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे, मुंबईकर म्हणून घ्यायचा आहे. आज जे वातावरण आहे या मुंबईमध्ये, हे वातावरण ह्याच्या आधी असं कधीच नव्हतं. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर कदाचित पहिल्यांदा एवढी मोठी आपण लढाई लढत आहोत. ही निर्णायक लढाई आहे आणि या निर्णायक लढाईनंतर ठरणार आहे की मुंबई मुंबईकरांच्या हातात राहणार, मराठी माणसाच्या हातात राहणार की अफगाणिस्तान बनणार. ज्या मुंबादेवीच्या आशीर्वादाने एवढे वर्ष, एवढी दशकं, एवढी शतकं ही आपली मुंबई वाढत गेली, ती एका उद्योजकाच्या खिशात घालणार आहात तुम्ही की तुमच्या हातात ठेवणार आहात, हा निर्णय हा तुमचा असेल. विचार करा तुम्ही. जसं मी सांगितलं, मी पुन्हा एकदा, मी अमितकडे माहिती देण्याच्या आधी एक शेवटचं तुम्हाला पुन्हा एकदा तेच वाक्य सांगतो जे मी रीलवर पाहिलं. माहिती येणार ना, सगळे थांबलेत. अरे नाही, अमित आणि मी दोन्हीकडे फिरत आहोत. हे वातावरण जे आहे, मी जे मगाशी बोललो ते पुन्हा एकदा तुम्हाला विचारणार आहे आणि मग ह्या सभेची सांगता आपण अमितचं भाषण ऐकून करू. जे मी रील पाहिला तेच दोनच गोष्टी तर तुम्हाला लक्षात ठेवायच्यात, कारण तुम्ही आपण केलेली कामं पाहिलेली, तुम्ही आंदोलन जी आपण 4 वर्ष केली ते पाहिले, भाजपने लावलेली वाट पाहिलेली, आपला वचननामा जो अमित आणि मी तुमच्या समोर आणला तो देखील पाहिलाय. तो अस्सल प्रत्येक मुंबईकरांचा वचननामा आहे. पण जे मी तुम्हाला सांगितलं, एक राजसाहेबांचं प्रेझेंटेशन हे पुन्हा 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 पहा, आणि दुसरं 1500 रुपये, 2000 रुपये, आता प्रति वोटला 10,000 रुपयापर्यंत भाजपने रेट वाढवला आहे. जे ते रील मध्ये बघितलं ते तुम्हाला एकदा आठवण करतो. तो ती व्यक्ती बोलते मी पैसे घेतो पण पैसे उद्या संपतील, पण जर आज भाजप किंवा मिंदेना चुकून मतदान केलं तर मुंबई उद्या संपेल आणि त्या संपलेल्या मुंबईचं आम्ही करायचं काय, हा विचार तुम्ही केला पाहिजे. आणि हा विचार करत असताना जर पर्याय तुम्हाला निवडायचा असेल, जर मुंबई आपली मुंबई सारखीच राखायची असेल, तर आपल्याला आपली शिवशक्ती आघाडी, म्हणजे जिथे इंजिन तिथे इंजिन, जिथे मशाल तिथे मशाल, आणि जिथे तुतारी तिथे तुतारी वाजवणारा माणूसच निवडा लागेल, तर आणि तरच ही मुंबई आपली अभिमानाने उभी राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.